नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार गुरुचरित्र पारायणाचे 30 नियम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दान धर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि 3 दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय आणि काय करू नये जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशी पत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्यांची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळचे श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री मंत्र जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. पहिला, दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेशी असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. दुसरा, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. तिसरा, उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. चौथा, ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवरच झोपावे, पलंगावर झोपू नये. 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये.
स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. 6वा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याने पालन करावे. 7वा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमित्र शिंपडावे. 8वा सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. 9वा वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थांकडे असावे. 10वा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. 11वा यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे. 12वा वाचण्यासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13वा वाचण्यासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. 14वा श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. 15वा पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप देवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. 16वा देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. 17वा वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे. 18वा रोजच्या वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये. ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. 19वा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. 21वा रात्री देवाच्या सान्निध्यात चटईवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीचे दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 22वा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. 23वा सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करू शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनांचा दिवस आहे. 24वा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्यांची भाजी असावी. 25वा वाचनात यात्रिकपणा नको. म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये. मनोभावे वाचन करावे. 26वा एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्ये सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमित्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. 27वा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे.
इच्छित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. 28वा दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेले दिवसांवर अवलंबून असतात. 3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसांमध्ये दररोज 7.57 अध्याय आणि 11 दिवसांमध्ये दररोज 4.82 अध्याय वाचायचे असतात. 29वा पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता. 30वा वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. 31वा मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे. 32वा पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन, गुरु चरित्रांची आरती आणि दानधर्म करावा. 33वा नैवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि पान यांचा समावेश करावा. 34वा अतिथींचा आदर आणि सत्कार करावा, तसेच गरजूंना दान धर्म करावा. जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे. यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात, नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.